आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. खऱ्या अर्थाने 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदीक्षेनंतर प्रज्वलित झाली ती आंबेडकरी लेखणी. नवी स्वप्ने, पुराण व्यवस्था यांच्या अपरिहार्य संघर्षातून उद्भवलेली आंबेडकरी लेखणी दलित कथा, कविता, आत्मकथनं, सामाजिक भान जपणारं वंचिताचं वास्तव उदयास आलं. ते दलित साहित्यातूनच. सामाजिक व सांस्कृतिक दस्तऐवज असलेले दलित साहित्य नव्या विस्तारित जाणीवांमुळे सखोल परिशीलनात्मक आणि चिंतनगर्भ विवेकनिष्ठ जीवनदृष्टी ओंजळीत घेऊन जनजागृतीचे जहाल ॲसिड समाज मनावर निर्मोहीपणे उधळण्याचे कार्य अविरतपणे दलित साहित्याने केले. एकूणच दलित साहित्य निर्मिती ही मराठी साहित्य विश्वात 1960 नंतर घडलेली एक युगप्रवर्तक घटना आहे आणि म्हणूनच दलित साहित्याला पितृस्थानी मांडणाऱ्या लेखणीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वीरनायक आहेत. ती धारदार लेखणी वृद्धिंगत होत गेली आणि त्याचाच प्रत्यय जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळात आज आपणास दिसून येतो आहे. श्रोतहो, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ ही एक साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे दरवर्षी नामवंत मान्यवरांच्या साक्षीने अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनं होत असतात. नव्हे तर इतरही आंबेडकरी संमेलनं मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. महामंडळ हे केवळ साहित्य क्षेत्रातच कार्यरत नाही तर सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि अग्रेसरपणे हे काम करते आहे. महामंडळाची स्थापना मार्च 2013ला झाली आणि आज या महामंडळाची 8 वर्ष पूर्ण झालीत. आणि 8 वर्षाचं हे महामंडळ मानवी जीवनाला सौंदर्याच्या कंगोऱ्याने सजवणाऱ्या तत्त्वज्ञानाची फवारणी करते आहे. त्या अनुषंगानेच तर उजाळला आहे आपणा सर्वांच्या साक्षीने आजचा जागतिक आंबेडकरवादी साहित्याचा 8वा वर्धापन दिन. पहिल्यांदा थायलंडची राजधानी असणाऱ्या बँकॉकला याचं आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन संपन्न झालं आणि हे सांगताना तर माझ्या हृदयाला अगदी आनंदाची भरतीच आलेली आहे. कारण आंबेडकरवादी साहित्य क्षेत्रातील विदेशात घेतले गेलेले हे पहिलेच संमेलन होते. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने 10 मार्च 2013ला दीक्षाभूमी या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र नागपूरलाच घेतले आणि त्यात चर्चासत्रासाठी जगाच्या 20 राष्ट्रातून प्रतिनिधी आले होते. असे हे आंबेडकरवादी साहित्य विश्वाच्या दुःखाच्या व दुःखमुक्तीचे अत्यंत प्रभावी असे अंकन होय. हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून लक्षात येते. तद्वतच 4 व 5 जुलै 2014मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसला आंबेडकरवादी परिषदेचे आयोजन केले होते. तदनंतर 2018मध्ये जपानलाही महामंडळाने आंबेडकरवादी परिषदेचे आयोजन केले होते. आणि आज आंबेडकरवादी साहित्याचा शोध, मुख्यांचा आवाज, क्रांतीचा आगाज, परिवर्तनाची दिशा आणि प्रबोधनाचा झरा वाहणाऱ्या विविध क्षेत्रात कसबीने लेखन करणारे व कार्य करणाऱ्या 50 व्यक्तिमत्वांना राष्ट्रीय पुरस्कार व 100 अभिजातांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. अशी लेखकांच्या लेखणीला आणि त्यांच्या कर्तृत्वाला ऊर्जा देणारी आजची सूर्यपहाट आहे. उगवत्या सूर्याला विलंबाने उगवायला लावण्याची ताकद आंबेडकरी साहित्यात आहे.
आंबेडकरी साहित्य क्रांती करते आणि विश्वालाही हलवते. त्याचीच फलश्रुती म्हणजे आजचा सत्कार समारंभ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर धम्माची दीक्षा 5 लाख अनुयासह या ठिकाणी त्यावेळी घेतली होती. त्या समारंभासाठी भदंत महाथेरो चंद्रमुनी उपस्थित होते आणि आजच्या या समारंभासाठी आज भदंत नागार्जुन सूरससाई हे या समारंभासाठी उपस्थित आहे. मला या समारंभाच्या निमित्ताने मनस्वी एवढा आनंद होत आहे की त्या समारंभाला आमचा जन्म झालेला नव्हता, परंतु या समारंभाच्या निमित्ताने आज भदंत नागार्जुन यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा होत आहे. याचं मला फार कौतुक आणि आनंद आणि प्रेरणादायी असा प्रसंग वाटत आहे. आणि म्हणून या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आज हा जो सोहळा आहे, हा सोहळा केवळ पुरस्काराचा नाही, तर हा मानवी भेटींचा सोहळा आहे, हा स्नेह मेळावा आहे, हा एकमेकांच्या व्यक्ती विचाराचा सोहळा आहे. आणि म्हणून या समारंभाच्या निमित्ताने आजची ही घटना, आजचा हा प्रसंग खूप आनंददायी, प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या राज्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर साहित्याची चळवळ चालवणारे हे एकमेव महामंडळ आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ ही एक वाङ्मयातील आंतरराष्ट्रीय संघटना आहे. दुसरी उच्चांकी बाब आपणास सांगायला मला फार आनंद होत आहे की आज तागायत कोणत्याही महामंडळाने, संघटनेने एकाच वेळेस 150 पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम, आज हा ऐतिहासिक कार्यक्रम या ऐतिहासिक भूमीवर, या क्रांतीभूमीवर होत आहे. ही एक आनंदाची, विशेष आणि ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी या ठिकाणी घडत आहे. आंबेडकरवादी साहित्य आज जगभरातील क्रांतीच्या विचाराची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हे साहित्य परिवर्तनाचे सर्वात मोठे हत्यार आहे. आंबेडकरवादी साहित्याने पृथ्वीवरील सर्व वंचितांचे नायकत्व पत्करले आहे. दारिद्र्य आणि दुःखाच्या मुक्ती आंदोलनाचा जगातील हा फार मोठा बुलंद आवाज आहे. शोषणमुक्तीवरील क्रांतीचा आणि पृथ्वीवरील हा एक एल्गार आहे. हे साहित्य आज जगाचा जाहीरनामा आहे. हे साहित्य सर्व राष्ट्राच्या एकात्मतेची आणि समतेच्या बंधुतेची लोकशाही आहे. म्हणूनच मित्रांनो, या साहित्याचा सूर्यप्रकाश आपल्या सर्व राष्ट्रांच्या अंधारलेल्या प्रदेशात सगळीकडे पोहोचवायचा आहे. सर्व राष्ट्रातील अमावस्येचा गर्द काळोख नाहीसा करून तिथे आपल्या पौर्णिमेच्या चंद्राची लागवड करायची आहे. खचून न जाता जगाच्या विविध राष्ट्रात ही विश्व साहित्य संमेलने आयोजित करून आंबेडकरवादी विचाराचा निळा झेंडा त्या राष्ट्रात आम्ही फडकावल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आमचा वादळी प्रवास आता सुरू झाला आहे. थायलंडची राजधानी बँकॉक या प्रवासातील आमचे पहिले वादळी पाऊल होते. दुसरे वादळी पाऊल लवकरच नोव्हेंबर 22 मध्ये मलेशियात धडकणार आहे. आणि त्यानंतरही या वादळी पावसाची बरसात हातात निळा ध्वज घेऊन निरंतर सुरूच राहणार आहे. एवढ्या बोलून या ठिकाणी मी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची महामंडळाने संधी दिली. या महामंडळाचा कार्याध्यक्ष हे पद दिलं. मी महामंडळाचा ऋणी आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. शोषितांच्या अस्मितेचा जागता अंगार तू, लेखनीने झुंजणारा एकटा झुंजार तू, तापल्या गर्भातला ज्वालामुखी हुंकार तू, मानवाच्या अंतरीचा बोलका झंकार तू, या धरेच्या उत्तरेचा उगवता फंकार तू, दानवी विश्वाला तो कापला अंधार तू, या मुक्यांनी काढला तो एकमेव उद्गार तू, तळातळाच्या माणसाचा हे भीमा उद्धार तू, ध्येय वेड्या माणसाचा हालता एल्गार तू, लाभली या लेखनीला ती तळपती धार तू. मित्रांनो, मानवी जीवनात प्रगतीसाठी
प्रेरणास्थानाची गरज असते आणि ते प्रेरणास्थान आपल्याला या दीक्षाभूमीच्या रूपाने प्राप्त झालेले आहे. 14 ऑक्टोबर 1956ला महामानव क्रांतीसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीवर लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि संपूर्ण जगाला नव्या विचाराचे प्रकाश पर्व सुरू करून दिले. समाजव्यवस्था नव्या रूपाने निर्माण करण्यासाठी विद्रोहाची महालाट सुरू झाली आणि हा विद्रोह भारतीय साहित्यामध्ये जोमाने प्रवाहित झाला. संपूर्ण मानवी जीवनाला या विद्रोही साहित्याने परिवर्तनासाठी प्रभावित केले होते. एक कवी असे म्हणतात, कालचे सारे मुके आज बोलू लागले, अन तुझ्या सत्यासमे शब्द तोलू लागले. आणि या विद्रोहाला वाङ्मयीन मूल्याचा दर्जा प्राप्त झाला आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची शिकवण देणाऱ्या या दीक्षाभूमीतूनच क्रांतीचे महावादळ संपूर्ण विश्वात वाहू लागले आहे. म्हणजे एकूणच आपल्याला असं म्हणावं लागेल की या 1956 नंतरच खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी साहित्याचा उदय झाला आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला बदलविण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आपल्यावर टाकलेली आहे आणि म्हणूनच हे व्रत जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने स्वीकारलेले आहे. त्यासाठीच महामंडळाची स्थापना झाली आहे. भारतातच नव्हे तर जगात विविध संमेलने घेऊन साहित्याचा ध्वज सगळीकडे फडकविणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आंबेडकरवादी साहित्य आज जगभरातील क्रांतीच्या विचाराची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हे साहित्य परिवर्तनाचे सर्वात मोठे हत्यार आहे. आंबेडकरवादी साहित्याने जगातील सर्व वंचिताचे नायकत्व स्वीकारलेले आहे, पत्करलेले आहे. दारिद्र्य, दुःख आणि शोषणमुक्तीवरील आंदोलनाचा मोठा बुलंद आवाज आहे. हे साहित्यच संपूर्ण राष्ट्राच्या एकात्मतेची आणि समतेच्या बंधुतेची लोकशाही आहे. त्यामुळे बंधूंनो, या साहित्याचा प्रकाश सर्वत्र आपल्याला पोहोचवायचा आहे. जगाच्या विविध राष्ट्रात विश्व साहित्य संमेलने आयोजित करून आंबेडकरी विचार आम्ही निश्चितपणे पोचवल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या मंचावरून मी आपणासमोर देतो आहे. आमचा जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने, सरांनी सांगितलं, मी थोडक्यात बोलतो, 2014मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आंबेडकरवादी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलं होतं. 2018ला जपानमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 10 मार्च 2019ला नागपूरच्या देशपांडे सभागृहात आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये विविध राष्ट्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. आपल्या महामंडळाने आत्तापर्यंत विविध साहित्य संमेलनं घेतली आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक येथे नोव्हेंबर 2019ला पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन घेतले. ही साहित्याच्या क्षेत्रातील मोठी घटनाच आपल्याला म्हणावी लागेल. आणि आता आम्ही नोव्हेंबर 2019ला मलेशिया इथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं, परंतु ह्या कोरोनाच्या काळामुळे आम्हाला ते रद्द करावं लागलं. पुढे या नोव्हेंबरमध्ये ते आमचं साहित्य संमेलन होणारच आहे. मित्रांनो, आज जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा 8वा वर्धापन दिवशी इथे उपस्थित नामवंत लेखक, कवी, विचारवंत यांचा गौरव होणार आहे आणि हा गौरव या पवित्र दीक्षाभूमीवर होतो आहे याचा विशेष आनंद आम्हाला वाटतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आपण साहित्याच्या क्षेत्रात आपले योगदान देत आहात. आपण केलेल्या साहित्याच्या क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल महामंडळाने घेतली आहे. हा पुरस्कार आपणास मिळाल्यामुळे आपली जबाबदारी सुद्धा आता वाढलेली आहे. त्यामुळे आता या भूमीतील माणूस कसा सुखी करता येईल या संदर्भात आपणाला काम करण्याची गरज आहे. एक कवी असे म्हणतात, भीमा तुझ्या पिढीचा आवाज मीच आहे, भीमा तुझ्या पिढीचा आवाज मीच आहे, दारातला तुझा तो गजराज मीच आहे, गायक कवी प्रणेता जेत्यांमधील जेता, काहीच काल नव्हतो तो आज मीच आहे, वारे खुशाल तुम्ही नेता नव्या पिढीचा, माझ्या तरी पिढीचा सरताज मीच आहे, सरताज मीच आहे. एवढे बोलतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय भीम. ही जी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ आहे, याचा जे कार्यक्रम बँकॉक, पॅरिस, जापान
आणि आता यावर्षी कोलालंपूर देशातील विविध भागात घेण्यात आले. त्यामुळं ही संघटना आणि मागच्या 8 वर्षापासून सतत कार्य करीत आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिनंदनाची बाब आहे. या आजच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणा सर्वांना आणि आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्या आपण या मागच्या 50 वर्षाची जर चळवळ पाहिली तर ही जी सामाजिक चळवळ आहे ही साहित्यातून निर्माण झाली. 50 वर्ष किंवा 70 वर्ष दलित पॅन्थरची चळवळ किंवा बाकीच्या जे चळवळी असतात त्याची निर्मिती ही साहित्यातून झाली. आणि त्यामुळं आज आपल्याला साहित्याला इतकं महत्त्व आहे, कारण हा साहित्य हे समाजाचं परिवर्तन करू शकतं. ही एवढी मोठी त्या साहित्यामध्ये तो पॉवर आहे. तर त्यामुळे आपण आणि असंही लक्षात आलं की आजच्या या सोहळ्यामध्ये ज्या साहित्यिकांना आपण ज्यांचा आदर करणार आहोत ते त्यांना बाबासाहेबांचं नाव आहे त्या पुरस्काराला, ज्योतिबा फुलेंचं नाव आहे, सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, बाबूराव बागुलांचं नाव आहे, गंगाधर पानतावणे साहेब, वामनराव कर्डक, नामदेव ढसाळ, राजा ढाले, शंकरराव खरात या सगळ्या मान्यवर साहित्यिकांचं नाव या पुरस्काराला दिलं आहे. त्यामुळे ज्यांना हा पुरस्कार मिळतो आहे त्यांची जबाबदारी, त्यांची सामाजिक बांधिलकी अतिशय वाढलेली आहे असं मला या प्रसंगी वाटतं. मला याचाही आनंद होतो आहे की तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे, तुमच्यातले जे सुप्त गुण आहेत हे फार लवकर तुम्हाला समजलं. काही लोकांना समजत नाही किंवा आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे त्याचं भान होत नाही आणि आपण इकडे तिकडे फिरत असतो. आपली जी मंजिल आहे ते होत नाही. एक उदाहरण मी सांगतो की काही लोकांना किती कमी वयात त्याचं भान येतं. एक मुलगा होता, एक 14-15 वर्षाचा, 7व्या-8व्या वर्गात असेल, बाहेर देशात होता आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं की तुला काय व्हायचं आहे? तो म्हणाला मला लेखक व्हायचं आहे. तो म्हणाला नाही, बिलकुल लेखक व्हायचं नाही. तर बिलकुल हा लेखक होणं म्हणजे फालतूपणा आहे. तू वकील हो, डॉक्टर हो किंवा आणखी काही प्रोफेशन, पण लेखक नाही व्हायचं आहे. तो म्हणाला नाही, 13 वर्षात 12-13-14 वर्षाचा मुलगा, मला लेखक व्हायचं आहे. आता त्यांच्या वडिलांनी आणि आईनी असं ठरवलं की आता याच्या डोक्यात भूत गेलं आहे तर ते कसं करायचं. तर त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले, सायकॅट्रिस्टकडे. त्यांना सांगितलं की याला शॉक द्या. आपण ते डोक्याला शॉक देतो ना, सिनेमात पाहिलं असेल तुम्ही, की याच्या डोक्यातलं भूत जे आहे लेखक व्हायचं ते गेलं पाहिजे. म्हणून त्याला शॉक दिला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग घरी आणलं, बेटा तुला काय व्हायचं आहे? लेखक. मग 6 महिन्यांनी परत हॉस्पिटलमध्ये नेलं, परत शॉक दिला, परत घरी आणलं, काय व्हायचं आहे? लेखक. तिसऱ्यांदा झालं, शॉक दिला, परत काय व्हायचं आहे? लेखक. मग डॉक्टरांनी सांगितलं की याला शॉक देऊन काही उपयोग होणार नाही, त्याला जो म्हणतो आहे ते होऊ द्या. त्याच्या वडिलांना समजावून सांगितलं तुम्ही त्याच्या मागे आता लागू नका. या मुलाचं नाव पावलो सिलो आहे. यांनी पहिलं पुस्तक, अल्केमिस्ट नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं. त्याच्या 6,50,00,000 आवृत्ती निघाल्या. आज जगातला रेकॉर्ड आहे. तर म्हणून त्याला आपल्याला कोणाला जर स्वप्न सापडलं, आपल्याला काय करायचं हे जर सापडलं तर आपण करू शकतो. आणि त्याकरता खूप साऱ्या कलाकृती झाल्याच पाहिजे असं नाही. बोरिस पास्तरनाक पहिलं नॉवेल लिहिलं त्यांनी, डॉक्टर झिवॅगो. त्यावर अतिशय सुंदर सिनेमा देखील आहे. पण बोरिस पास्तरनाकला पहिल्या नॉवेलकरता नोबेल प्राईज मिळालं.
आपली शिक्षण व्यवस्था अतिशय वाईट आहे, देशातली अनेक वर्षापासून वाईट आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, त्यांना जेव्हा साहित्याकरता नोबेल प्राईज मिळालं तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला नोबेल प्राईज मिळालं याच्या मागचं काय, हे काय आहे, सिक्रेट काय आहे? तर रवींद्रनाथ टागोर म्हणाले की मी 6व्या वर्गात असताना शाळा सोडली म्हणून मला साहित्याचं नोबेल प्राईज मिळालं. तर शिक्षण उच्च झालं तर तुम्ही चांगली साहित्यकृती करू शकता असं नाही. अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. अण्णाभाऊ साठे शाळेत गेले नाही, शाळेत शिकले नाही, पण आज अण्णाभाऊ साठेंनी केवढं मोठं लिखाण केलं, केवढं मोठं साहित्य निर्मिती केली, केवढं मोठं परिवर्तन, एक परिवर्तनाचा विचार सर्व लोकांना दिला. तर त्यामुळं ह्या विशेष बाबीवर आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आज जसं आपण म्हणतो की आपल्याला अवॉर्ड मिळतो आहे, तुमचा गुणगौरव होतो आहे, आणखी परत अवॉर्ड मिळतील, तशा समाजाच्या अपेक्षासुद्धा आपल्याकडून वाढत आहेत आणि त्या अपेक्षाचं आपण पूर्ण कराल असं मला आशा आहे. काय होतं की आपण आमच्या मेडिकल फील्डमध्ये स्पेशलिस्ट असतात, सुपर स्पेशलिस्ट असतात. आता आमचा न्यूरोलॉजीचा जर विभाग घेतला त्याच्यामध्ये कोणी लोक फक्त स्ट्रोकवरच काम करणार, म्हणजे स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कोणी मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचं बिमारी आहे त्याच्यावर आयुष्यभर एकाच बिमारीवर काम करतात. पार्किन्सन डिसीज आयुष्यभर एकाच बिमारीवर काम करणार. तसंच आपले जे साहित्यिक आहेत त्यांनी बाबासाहेबांचा जो विचार आहे त्याच्यातल्या कुठल्या तरी एका भागावर आयुष्यभर काम करावं, रिसर्च करावं आणि बाबासाहेबांचं राहिलेलं काम हे पूर्ण करावं. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा जी आहे ही, याच्या मागचं आपण हा सोहळा घेतो आहे अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य. आता आंबेडकरवादी साहित्य किंवा बाबासाहेबांनी लिहिलेल्या साहित्याचा मूळ गाभा काय आहे? बाबासाहेबांनी कधीच कविता लिहिल्या नाही किंवा निसर्ग असा आहे किंवा निसर्ग तसा आहे किंवा हे आहे किंवा चांगली कोणी मुलगी दिसली, स्त्री दिसली, त्यावर काही कल्पना करून लिहिलं नाही. बाबासाहेबांचं साहित्य हे संशोधनात्मक साहित्य होतं. त्यांनी थेसिस लिहिला, त्याच्यावर सगळं संशोधन केलं आणि त्यामुळं आज ते संशोधनात्मक साहित्य निर्माण करण्याचं, संशोधनात्मक लेखन निर्माण करण्याची आज नितांत गरज आहे असंही मला वाटतं. बाबासाहेबांना एकदा पंढरपूरला कार्यक्रमाकरता बोलावलं होतं. बाबासाहेब म्हणाले होते मी येतो, पण मी हे सिद्ध करून दाखवेल की पंढरपूर हे बौद्धांचं स्थान आहे मूळचं. तेव्हा आयोजकांना भीती वाटली आणि त्यांनी बाबासाहेबांना बोलावलं नाही त्या कार्यक्रमाकरता. तर त्यामुळे आपल्यापुढे प्रश्न अनेक आहेत आणि आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, आपल्याला हा इतिहास शोधून काढायचा आहे. आज इतक्या वर्षाचा जो दडलेला इतिहास आहे, चुकीचा इतिहास आहे, चुकीच्या पद्धतीने मांडलेला इतिहास आहे. तर ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या इतिहासाला वेगळ्याप्रमाणे राईट पर्स्पेक्टिव्हनी तो लोकांपुढे आणला पाहिजे. आपण लोकांना नोबेल प्राईज मिळालं, अमर्त्य सेनला नोबेल प्राईज मिळालं. अमर्त्य सेननी कबुली दिली की मला नोबेल प्राईज याच्याकरता मिळालं कारण मी बाबासाहेबांचं साहित्य वाचलं, बाबासाहेबांचं पासून प्रेरणा घेतली आणि त्यांचं जे काही आयडिओलॉजी आणि फिलॉसॉफी आहे त्यावरून मी माझं काम सुरू ठेवलं, त्यामुळे मला नोबेल प्राईज मिळालं. त्याच्यामुळे आपण जे इथे बसलेले आहात त्यांना पुढे चालून नोबेल प्राईज मिळण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आपण जसं या लोकांनी खूप मोठे स्वप्न पाहिले तशीच मोठी स्वप्न आपण बघणं फार आवश्यक आहे. जोपर्यंत आपण स्वप्न बघणार नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये काही करू शकत नाही. आता बरेचसे आपल्याला नवीन संदर्भ आढळतात.
बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला शूद्रपूर्वी कोण होते, आपण सर्वांनी वाचला असेल. आता अलीकडच्या काळामध्ये दोन जे रिसर्च झालं, DNA रिसर्च झालं, त्यामध्ये एक लक्षात घ्या, मॅटर्नल मायटोकॉन्ड्रियल DNA जो असतो तो हा आईकडून मुलीकडे असा जातो, त्याला मायटोकॉन्ड्रियल DNA म्हणतात. आणि Y क्रोमोझोममध्ये जे जीन्स असतात ते वडिलांकडून मुलाकडे जातात. आता नवीन शोधानुसार काय दिसतं, जे संशोधन झालं त्यावरून, की भारत देशातल्या सगळ्यांचा मायटोकॉन्ड्रियल DNA हा एकच आहे. त्यामुळे या देशात असणाऱ्या सर्व स्त्रिया ह्या भारतातल्या मूळ नागरिक आहेत. जेव्हा बाहेरून लोक आले होते इराणमधून किंवा बाकीच्या युरेशियन कंट्रीजमधून, तेव्हा फक्त पुरुष आले होते. स्त्रिया ह्या मूळच्या या भारतीय आहेत. आणि कदाचित त्यामुळे परंपरावादी किंवा मनुवादी विचारसरणीमध्ये स्त्रियांना गौणस्थान देण्यात आलं आणि त्यांना शूद्र म्हणून लेखण्यात आलं. कारण ह्या आज कुठल्याही समाजाच्या धर्माच्या असो, पण ज्या भारतात स्त्रिया आहेत ह्या आदी स्त्रिया, आपण मोहनजोदडो किंवा हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा अभ्यास करून आपण असं लक्षात येतं की ह्या स्त्रिया ह्या भारतातील आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने बाबासाहेबांनी जे लिखाण केलं शूद्रपूर्वी कोण होते, त्यामध्ये नव्यानं विचार करून नव्यानं परत ती मांडणी आणि करून त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे ते पुढे नेणं फार आवश्यक आहे. तेव्हाची आंबेडकरवादी साहित्य महामंडळ की ओर से आंबेडकरवादी की तरफ से पुस्तक प्रकाशित किया, प्रचार किया. अम्बेडकर को, बोधिसत्व को केवल महाराष्ट्र के नहीं, केवल भारत के नहीं, पूरा संसार में प्रकाशित किया. ऐसा अनेक लोगों को ऐसे पुस्तक लिखा है. पुरस्कार देने का कार्यक्रम है, इसलिए बांधते जाओ. साहित्य मंदिर से मेरा को निमंत्रण मिला, बहुत आनंद हुआ. पूरा महाराष्ट्र में बाबा साहब के बारे में
पूरा जानकारी है। छोटा छोटा बच्चा बच्ची भी और विद्यार्थी भी पूरा जानकारी है। लेकिन बाहर देश में अभी तक मर्म नहीं। जागतिक अंबेडकरवादी साहित्य बहुत इम्पोर्टेंट है, बहुत इम्पोर्टेंट है। अंबेडकर साहित्य पूरा है, इंग्लिश में भी है, हिंदी भी है। केंद्र सरकार ने हिंदी में अंबेडकर की साहित्य को पूरा का पूरा नहीं है तो भी बहुत प्रकाशित किया। मराठी में तो पूरा है तो भी पूरा नहीं है। लेकिन साहित्य को कैसे बाहर में प्रचार करना, देश में, संसार में, ये इम्पोर्टेंट है। लिखना कठिन नहीं है, अभ्यास करेगा लिख सकती। अंबेडकर का खून शरीर में है तो लिख सकती। लेकिन अंबेडकर महापुरुष है, इतना क्रांतिकारी, प्रथम नंबर है। ऐसे क्रांति किया कोई दूसरा में नहीं है। इसलिए उसको देश देश के कोने कोने तक प्रचार करना अंबेडकरवादी के जिम्मेदार है, कर्तव्य है। आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांना लहानपणापासून शिक्षणाची गोडी लावली पाहिजे, चांगली चांगली पुस्तकं आपल्या घरात असली पाहिजे. बाबासाहेबांनी काय केलं, त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं, त्यांनी राहासाठी म्हणून त्यांचं घर नव्हतं, तर त्यांचे पुस्तकांचं त्यांना व्यवस्थित त्यांना संगोपन करता यावं, त्यांचा सांभाळ करता यावा म्हणून त्यांचं घर होतं. आपण तसं करतो का? आपल्या घरामध्ये अभ्यासिका असते का? किती साहित्यिक आहे त्यांच्या घरात अभ्यासिका आहे वेगळी. आपल्या घरामध्ये टी व्ही असतात, सोफा सेट असतो, एक बेड असतो झोपायला, असतो ना, एक नाही 2 असतात, 3 असतात, 10 असतात. पण आपण कधीतरी एक विचार केला का, एक अभ्यासिका असली पाहिजे, त्यामध्ये चांगली चांगली पुस्तकं असली पाहिजे, एक निश्चित वेळ आपण अभ्यासाला दिला पाहिजे, कुटुंबानी कुठल्या तरी विषयाचं पारायण केलं पाहिजे. समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर वडिलांनी, आईनी, मुलांनी त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. तुमची जी भाषाशैली, तुमचं वक्तृत्व, म्हणतात ना वाघाची चाल, तुमचं जे राजबिंड व्यक्तिमत्व केव्हा येईल, जेव्हा आपण खरोखर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं जो प्रचंड अभ्यासू असं व्यक्तिमत्व आपण तयार करू. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट समजून घेता, त्याच्यावर अधिकार मिळवता, तर तुम्ही व्यवस्थित नियोजन पद्धतीने तुम्ही संघर्ष करू शकता.
तुम्ही तुमचे ज्या काही तुमचे अधिकार असतील किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत असाल किंवा ज्या गोष्टी तुमच्या हिताच्या आहेत आणि तुम्हाला वेळेत मिळणं गरजेचं आहे, तुम्ही त्या गोष्टींचा पाठपुरावा करून तुम्ही त्याचा लाभ मिळवू शकता. तर माझी तुम्हा सर्वांना हीच विनंती आहे की आपल्याकडून लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे जेव्हा आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, आपण जेव्हा जय भीम म्हणतो, तर आपली वागणूक, आपल्या इतर सर्व गोष्टी, आपल्या कामातलं नैपुण्य, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इतरांपेक्षा सरस असलो पाहिजे. आपण कुठेही कमी पडता कामा नये. आपल्या ज्या सवयी असतील त्यासुद्धा अशा असतील की इतरांनी त्या आचरणात आणाव्या, इतरांनी आपलं अनुकरण करावं, जेणेकरून आपलं जे नाव आहे ते लोक सन्मानाने घेतील, आदराने घेतील. तर माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही विशेष म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत चांगलं शिक्षण आपल्याला कसं देता येईल, मिळवून देता येईल, शाळा, कॉलेजेस किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट्स किंवा ह्या जे क्षेत्र आहेत जे अभ्यासाची, त्या क्षेत्रात आपली जास्तीत जास्त मंडळी कशी जाईल आणि ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा करून देतील, त्या दिशेने आपण करत असलं पाहिजे. बाबासाहेबांना जे ग्रोथ होतं ना, ते होतं एक बॅलन्स ग्रोथ. म्हणजे शहरी आणि ग्रामीण हा जो एक मोठा दुरावा आहे, हे जे काय म्हणतात त्याला वंचित हा जो घटक असतो किंवा हा जो वर्ग आहे ज्याला सोयीसुविधा मिळाल्या नाहीत किंवा ज्याचे मूलभूत अधिकार त्याला अजूनपर्यंत तो संघर्ष करतो आहे, तर मुळातच ही जी दरी आहे ही कमी व्हायला पाहिजे. शहरी भागाला ज्या सोयीसुविधा मिळतात त्या आपल्या ग्रामीण बांधवांनासुद्धा मिळायला पाहिजे. आणि आपल्याला एक फायनान्शियल इन्क्लुजन नावाचा प्रकार असतो, म्हणजे वित्तीय समावेशन. म्हणजे शेवटी कसं असते, ही जी लढाई आहे म्हणजे जाती प्रथेची म्हणा किंवा वर्णव्यवस्थेची म्हणा, ती कशावर आहे माहिती आहे का? सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सामाजिक आणि आर्थिक प्रगती. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतो? सामाजिक आणि आर्थिक प्रगती. तुम्ही आर्थिकरित्या तुम्ही जोपर्यंत आत्मनिर्भर होणार नाही, तुम्ही स्वतःच्या पायावर निर्भर होणार नाही, तोपर्यंत एक व्यक्ती म्हणून तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे आणि तुमचं स्वतंत्र व्यक्ती म्हणून कोणी दखल घेणार नाही. त्याच्यामुळं मला सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचं जे सोशोइकॉनॉमिक ग्रोथ आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुमची आर्थिक बाजू तुम्ही भक्कम करा. म्हणजे बाकीचे पैलू आहेत, आपण सांस्कृतिक क्षेत्रात पुढे येऊ किंवा आणखीन जे इतर क्षेत्र आहेत ते होतील, काळानुसार ते होत पण आहेत. पण मुळातच जे सोशो इकॉनॉमिक ग्रोथचा विषय असतो, सामाजिक आणि आर्थिक प्रगती, ती घडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे वुमन एम्पॉवरमेंट, म्हणजे महिला सशक्तीकरण. तर प्रयत्न करा की ज्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलवरून त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, तर आपण हा प्रयत्न करूयात की आपल्या ज्या महिला आहेत आपल्या समाजातील, त्यांना तुम्ही केंद्रस्थानी ठेवा, त्यांना पुरेपूर मान सन्मान द्या आणि जितकं त्यांना बरोबरीची वागणूक देता येईल, जितकी ज्यांची प्रगती वेगाने होईल, तितकं आपला एक समाज म्हणून आपण तितक्याच तीव्र गतीने आपण प्रगती करू. तर तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा. आपण आपलं हे कार्य असंच सुरू ठेवा आणि त्यात आणखीन चांगली काही भर टाकता आली तर करा. आणि काळानुसार जे आपलं वागणूक असली पाहिजे आणि हा जो इतर जे घटक असतील त्यांच्या बरोबरीने तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. आपण आपला मान सन्मान आपण कुठेतरी आपल्याला कमीपणा येता कामा नये. आणि जितकी क्षेत्र असतील, विशेष म्हणजे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपली प्रगती वेगाने करा.
दीक्षाभूमीवर हा जो काही पुरस्कार मिळत आहे त्याचा जो आनंद आहे, कारण ही परिवर्तनाची भूमी आहे. मी फक्त 2च गोष्टी आपणास सांगतो. हा 8वा वर्धापन दिवस ज्याप्रमाणे आपण यावर्षी या दीक्षाभूमीवर आयोजित केला, पुढच्या वर्षी 9वा वर्धापन दिवस या दीक्षाभूमीवर आम्ही आयोजित करणार आहोत आणि सर्व लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता ज्यांना पुरस्कार मिळालेले नाहीत त्यांनी नाराज होऊ नये. मला आजही अनेक लोकांचे फोन येतात की आम्हाला पुरस्कार का दिला नाही. खरं म्हणजे त्यांनी महामंडळाकडे प्रस्तावच पाठवले नाहीत. आता ज्यांचे प्रस्तावच महामंडळाकडे आलेले नाहीत, त्या त्यांचं नावच महामंडळाला माहीत नाही, अशा लोकांना पुरस्कार देणं शक्य नाही आहे. आणि म्हणून आपणास माझी एक नम्र सूचना आहे की आम्ही जेव्हा नोटिफिकेशन काढू तेव्हा मात्र सगळ्यांनी आपला परिचय, आपली ग्रंथसंपदा, त्याच्या काही ग्रंथाच्या प्रती, आपल्या जीवनाची माहिती, आपला संक्षिप्त परिचय, हा सगळा बायोडाटा महामंडळापर्यंत पोहोचला पाहिजे. जेव्हा तो बायोडाटा महामंडळापर्यंत पोहोचेल तेव्हाच त्याची दखल घेतली जाईल. दुसरी गोष्ट अशी की 8 आणि 9 नोव्हेंबरला आम्ही आपल्या थायलंडची राजधानी बँकॉक या ठिकाणी पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन घेतलं होतं. या संमेलनाला जगातून फार मोठा प्रतिसाद मिळाला होता. म्हणजे भारतातून सुप्रीम कोर्टाचे जस्टिस येणे, मलेशियातून पंजामूर्तीसारखे दिग्गज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक येणे, ही खरं तर महामंडळासाठी फार मोठी उपलब्धी होती. थायलंडचं संमेलन म्हणजे एक प्रकारे क्रांतिकारी घटना आहे आपल्या साहित्याच्या इतिहासातली. आणि म्हणून यावर्षी मलेशियाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपलं दुसरं आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन आहे. त्याची घोषणा करण्यासाठीच मी पहिल्यांदा त्यांचं भाषण थांबवून मी इथे आलेलो आहे. दुसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन यावर्षी मलेशियाला आहे. आता कोरोनाचा काळ गेलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय जी विमानं ती आजपासून सुरू झालेली आहे. आज भारत सरकारने तशी घोषणा केलेली आहे आणि म्हणून आपल्याला मलेशियामध्ये संमेलन घेण्यासाठी तशी काही अडचण जाणार नाही. आणि म्हणून माझं आपणास आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण मलेशियामध्ये आलं पाहिजेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे तो मलेशियाच्या घराघरामध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मलेशियामध्ये सुद्धा जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाची शाखा आहे आणि तिथली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेलफेअर सोसायटी आहे मलेशियामध्ये, जी सोसायटी क्वालालंपूरमध्ये काम करते, ती सोसायटी आणि आपली संस्था अशा संयुक्त विद्यमाने आपण मलेशियामध्ये दुसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन घेणार आहोत. माझं सर्वांना निमंत्रण आहे या ठिकाणी की आपण सर्वांनी मलेशियाच्या संमेलनामध्ये सहभागी व्हावं. त्याची जी माहिती आहे ती येत्या काही दिवसामध्ये आम्ही देणार आहोत. कारण अलीकडे रशिया आणि युक्रेनचं जे काही युद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे तिथल्या हॉटेलवाल्यांनी काही आम्हाला अधिकृत माहिती दिलेली नाही आणि विमानाचे जे काही दर आहेत त्याचीसुद्धा माहिती मिळालेली नाही. असा जो एकूणच खर्चाचा जो अंदाज आहे त्या संदर्भामध्ये महामंडळाची येत्या काही दिवसामध्ये बैठक होईल आणि निश्चितच मलेशियाचं एक ब्रोशर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण सर्वांनी मलेशियाला यावं आणि हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्याप्रमाणे आपण थायलंडमध्ये संमेलन घेतलं, असे संमेलन जगामध्ये झाले पाहिजे. आम्ही पॅरिसला गेलो तेव्हा काही निवडक लोक गेलो होतो, जपानला गेलो तेव्हा काही निवडक लोक गेलो होतो, पण जेवढ्या जास्त संख्येने आपण आलात तर निश्चितच आंबेडकरवादी साहित्याचा जो विचार आहे तो संपूर्ण जगामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही. आपण ते यावं आणि या संमेलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं एक निमंत्रण या निमित्ताने, या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपणास करीत आहे. आणि आपला कार्यक्रम आपण दीक्षाभूमीवरच घेतला पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह आहे, आमचासुद्धा आग्रह आहे. आमचासुद्धा कारण दीक्षाभूमी ही आपल्या साहित्याची प्रेरणाभूमी आहे. आपल्या वैश्विक साहित्याचा मूळ जो गाभा आहे तो दीक्षाभूमी आहे
14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तिथूनच आपल्या आंबेडकरवादी विश्व साहित्याची निर्मिती झालेली आहे. या कार्यक्रमाला आपण आलात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात, भारताच्या कानाकोपऱ्यातून आपण आलात. असेच प्रत्येक वर्षी आपण या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सहभागी व्हावं, जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं आणि दीक्षाभूमीपासून प्रेरणा घेऊन साहित्याच्या क्षेत्रामध्ये जोमाने आणि प्रचंड ताकदीने आपण क्रांतीच्या दिशेने प्रवास करावं असं मला स्वतःला वाटते.